लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील पंचवटीमधील मधली होळी या ठिकाणी जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना राहाडीचा शोध लागलाय। तब्बल 90 वर्षापूर्वी ही राहाड बुजवल्याची परिसरात चर्चा आहे। यंदा रंगपंचमी करता पुन्हा ही राहाड सुरू केली जाणार आहे, त्यामुळे यंदा 5 ऐवजी 6 राहाडीत रंगपंचमी खेळली जाईल। पंचवटीतील मधली होळी तालीम संघाच्या वतीनं या राहाडीचे पुनर्जीवन करण्यात आलेले आहे। तिचा आकार 12 बाय 12 फूट तर खोली 5.5 फूट आहे। रंगपंचमीसाठी नैसर्गिक केशरी रंग खास फुलांपासून तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश काथे यांनी दिली आहे। ही मधल्या होळीची जी राहाड आहे ही पुरातन पेशवेकालीन राहाड आहे आणि जे जाणते जुने जे लोक आहेत त्यांनी सांगितलं 80 वर्षापूर्वी ही राहाड उघडली गेली होती, त्याच्यानंतर ही उघडली गेली नाही। पेशवेकालीन राहाड आहे, 250 वर्षापूर्वी जवळजवळ ती बांधली गेलेली असावी। 1950 स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस पाईपलाईनचं काम चालू होतं तर पाईपलाईन काढताना त्यांनी जो काही खड्डा केला त्यावेळेस त्या राहाडीचे काही अवशेष आम्हाला सापडले। मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, स्मार्ट सिटीवाल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली, सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, जर काही पुरातन लोकांची भावना असलेली जर का राहाड असेल तर आम्ही ते काम वेगळ्या मार्गाने नेऊ। त्याप्रमाणे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुमची पाईपलाईन जी आहे ती वेगळ्या मार्गाने न्या। त्याप्रमाणे सहकार्य करून त्यांनी ते पाईप काढले आणि आज ह्या घडीला तुम्हाला जी दिसते राहाड त्या पद्धतीने ती उभी आहे आणि त्याप्रमाणे आता 30 तारखेला रंगपंचमी आहे, त्या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून या राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाईल। तर माझं नाव भूषण अशोक जुन्नरे, मधली होळी परिसरामध्ये मी राहत आहे। स्मार्ट सिटीचं काम चालू असताना, पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू असताना इथे आमच्या इथे राहाड निदर्शनास आली। इथं राहाड होती याची कल्पना आम्हाला अनेक वर्षापासून आहे। गेल्या 75 वर्षांपासून या राहाडीचं उत्खनन झालेलं नव्हतं, परंतु आता आमच्या तरुण पिढीला सगळ्यांना त्याचं इतिहास जपण्याचा एक चांगला चान्स मिळाला आहे, म्हणून आम्ही ते उत्खनन केलं आणि या वर्षीचा रंग उत्सव आम्ही मोठ्या उत्साहामध्ये इथे पार पाडणार आहे। सर्व पारंपरिक पद्धतीने तसेच शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही हा राहाड उत्सव इथे साजरा करणार आहोत। साधारणपणे नाशिक शहरामध्ये 22 राहाडी पेशवेकालीन आहे। पेशव्यांनी तेव्हाच्या काळी ऋतूबदल होत होता, तेव्हा लोकांना त्वचारोग व्हायचे, तर तेव्हा ही संकल्पना होती की बाबा एका सामूहिक ठिकाणी रंगोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं काही औषधी काढे त्याच्यामध्ये रंगामध्ये टाकले जायचे, जेणेकरून लोकांना रंगाचा व ऋतूबदलाचा जो काय स्किनचा प्रॉब्लेम आहे तो दूर होण्यासाठी अशा प्रकारची कल्पना तेव्हाच्या काळी काढली गेलेली होती। तर नाशिक शहरामध्ये 22 राहाडी आहे। आता साधारणपणे 5 राहाडींचं उत्खनन होतं आणि आता आम्ही पण या वर्षीपासून आमच्या इथे मधल्या होळीमध्ये राहाड उत्खनन करून सगळ्या इतिहासप्रेमींना व नाशिककर प्रेमींना, रंगप्रेमींना ही राहाड वापरासाठी खुली करणार आहोत। नाशिकमध्ये पेशवेकालीन ही 7वी राहाड आहे। टोटल नाशिकमध्ये 22 पेशवेकालीन राहाडी आहेत। एक म्हणजे आपलं शनी चौकामधली आलं लक्षात पंचवटीमध्ये, दुसरी दिल्ली दरवाजापाशी, त्याच्यानंतर तिवंदा चौकामध्ये आहे, तांबड गल्लीत आहे, ही मधले दंडे हनुमानापाशी आहे। त्याच्यानंतर मधली होळी आहे, सूर्यनारायण मंदिरापासली राहाड एक, त्याच्यानंतर खाली रोकडोबाच्या तिथं पण एक राहाड होती, ती काय अजून लक्षात नाही येते पण तिथं पण सांगतं। आणि ही 50 वर्षानंतर ही राहाड आणि आमचे पूर्वज जे होते म्हणजे आमचे आजोबा किंवा जे मधल्या होळी तालीम संघाचे पदाधिकारी म्हणजे वामनराव चंद्रात्रे, त्याच्यानंतर वसंतदेव धर्माधिकारी आलं लक्षात, त्याच्यानंतर हे रामचंद्र देव आणि कोण लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यावेळेस सांगितलं की ही 50 वर्षापूर्वी ही राहाड ओपन 1950 साली ओपन केलेली होती। त्याच्यानंतर ही आज 72 वर्षानंतर ओपन झालेली आहे। तर रंगपंचमीला राहाडमध्ये रंग खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे। फक्त नाशिक आणि त्यातही जुन्या नाशकातच ही परंपरा जपली जात आहे। नाशिक शहरात
5 रहाडींमध्ये रंगोत्सव खेळला जातो। दिल्ली दरवाजा येथील रहाड ही सर्वात लहान आहे। त्यानंतर दंडे हनुमान मित्रमंडळाची 9.5 फूट खोल रहाड आहे, तर शनी चौकातील रहाड तब्बल 450 वर्षापूर्वींची असल्याचं सांगितलं जातं। तर सर्वात खोल रहाड ही तांबट लेन मधील आहे। ही राड 15 बाय 15 फूट असून 16 फूट खोल आहे। महिलांना येथे प्रवेश असून एका कोपऱ्यात त्यांची विशेष व्यवस्था केली जाते। पेशवेकालीन ही रहाड दगड, माती, चुन्यात बांधण्यात आलेली आहे। येथील रंग केशरी असतो। रंगपंचमीला कोरडा रंग उडवण्यासाठी मोठ्या ब्लोअरचा उपयोग केला जाणार आहे। यासाठी मनोज लोणारी प्रयत्नशील आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।